आज आपण गटारी स्पेशल मालवणी चिकन करणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. आता हा जो चिकन आहे तर हा चिकन मी 2 ते 3 पाण्यामध्ये मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर पहा आपण मालवणी चिकन करण्यासाठी आपण इथे मालवणी मसालासुद्धा वापरणार आहोत. आता पहा माझ्याकडे हा जो मसाला आहे तर मे महिन्यामध्ये मी जे मसाले भरले होते त्या मसाल्यांमध्येच मी काळा चिकन मसाला आणि मालवणी मसाला हे मी भरलं होतं. तर पहा हा जो मालवणी मसाला आहे त्या मार्केटमध्ये मिळतो. जिथे मसाल्याचे दुकानं आहेत ना त्या दुकानांमध्ये आपला हा मसाला मिळतो. तर पहा इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर तर याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं अगदी 2 ते 3 चमचे आणि मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे लसणाचा थोडा जास्तच वापर करा. इथे मी लसूण बऱ्यापैकी घेतलेला आहे. आता पहा ही जी पेस्ट आहे ही आपल्याला या चिकनमध्ये ॲड करायची आहे. इथे मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 1.5 चमचा मी इथे मालवणी मसाला ॲड केलेला आहे. आता पहा आपल्याला हे सगळं मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आणि मॅगिनेट करून आपण काय करणार आहोत, झाकण ठेवून अर्धा तास हे आपण असंच आपण साईडला ठेवून देऊया. आता पहा आपण वाटण करणार आहोत. तर पहा मी इथे 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला खडा मसाला ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जोही काही खडा मसाला असेल ना तो ॲड करा. छान मस्त आपल्याला मीडियम गॅसवरती हे सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे. तर पहा हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया थंड होण्यासाठी. आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये मी 2 चमचे ऑइल ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी एक कांदा उभा चिरून ॲड केलेला आहे. हा कांदा छान मस्त हलका ब्राऊन होईपर्यंत मस्त फ्राय करायचा आहे. आता फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. तर इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर पहा हे जे मालवणी चिकन आहे तर मालवणी चिकन करताना शक्यतो ओला नारळ वापरतात. ओला नारळ खवणून घेतात आणि तो वापरतात. आता माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ओला नारळ असेल तुम्ही ओला नारळ वापरू शकतात. पण या ओला नारळाने ओला जो नारळ आहे त्याचा जो कीस आहे त्याच्यामुळे ना म्हणजे मालवणी चिकन खूप छान म्हणजे खूप छान टेस्ट येते. पण आता माझ्याकडे नाही आहे ओलं खोबरं. आता पहा कांदा आणि खोबरा छान मस्त ब्राऊन होईपर्यंत मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा खोबरा छान मस्त असा ब्राऊन झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हा कांदा खोबरा एका प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि हे थंड झालं की मग आपण वाटण करायला सुरुवात करूया. तर पहा कांदा खोबरा थंड झालेला आहे. याच्यामध्ये आपण जे मसाले म्हणजे जिरं अजून तीळ आणि खडा मसाला जे भाजून घेतलं होतं ते ॲड करूया. याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण ॲड करायचं आहे आणि छान मस्त याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता पहा मी इथे हे भांडं घेतलेलं आहे. गॅस ऑन करायचा आहे. याच्यामध्ये आपलं ऑइल ॲड करायचं आहे. आता इथे ना आपलं छान बऱ्यापैकी असं ऑइल ॲड करायचं आहे. साधारण 4 ते 5 चमचे ऑइल ॲड करा. आता पहा याच्यामध्ये आपण तेजपत्ता ॲड करूया. तेल गरम झालं ना की आपल्या याच्यामध्ये तेजपत्ता ॲड करायचा आहे. आपण जे वाटण ॲड केलं होतं ना तयार केलं होतं ते वाटण आपण ॲड करूया. आता पहा तुम्ही इथे मी डायरेक्ट तेलावरती हे वाटण फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही कांद्यावरती पण हे वाटण ॲड करू शकतात. तर पहा इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा मालवणी मसाला आणि इथे 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर ॲड करायचे. आता हे मसाले छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पहा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की मी डायरेक्ट तेलावरती वाटण ॲड केलं होतं. तर तुम्ही तेलावरती कांदा फ्राय करून मग तुम्ही वाटण ॲड करू शकता. तुम्ही तसंही करू शकतात. पण मी वाटणामध्ये कांदा ॲड केलेला आहे त्याच्यामुळे मी फोडणीला कांदा नाही ॲड केला. तर पहा
झाकण ठेवून मंद गॅसवरती मस्त 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात की आपलं वाटणाचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी ऑब्झर्व झालेलं आहे. आता काय करायचं आहे, जे वाटणाचं पाणी आहे ना ते ॲड करून पुन्हा मस्त फ्राय करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती झाकण ठेवून. तर पहा अगदी 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकतात वाटणाला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता हे चिकन ॲड केल्यानंतर पूर्ण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आता हे जे चिकन आहे, हे चिकन मी फ्राय करून घेतलेलं आहे. आता पहा याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण 20 मिनटं मीडियम गॅसवरती आपण हे शिजवून घेणार आहोत. आता या 20 मिनटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त 5-5 मिनिटांनी झाकण काढून हे चिकन वर खाली करायचं आहे, जेणेकरून हे जे चिकन आहे किंवा ही जी ग्रेव्ही आहे खाली भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अजून एक गोष्ट सांगते, मी फक्त याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही प्लेटवरती 1 ग्लास भरून पाणी ॲड करू शकतात. ते पाणीसुद्धा छान गरम होतं आणि त्या वाफेवरती पण चिकन मस्त छान शिजतं. तर तुम्ही इथे पाहू शकतात पूर्णपणे 20 मिनटं झालेले आहेत आणि आपलं चिकन छान मस्त शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चिकनला छान मस्त अशी तरी आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे चिकन आहे तर आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आणि मालवणी चिकन आपलं तयार झालेलं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे अशी की पहा मला असं ग्रेव्ही टाईप चिकन आवडतं, तर मी याच्यामध्ये रस्सा नाही करणार. जर तुम्हाला याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा, तुम्हाला जेवढा रस्सा हवा ना त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर छान मस्त एक उकळी द्या आणि म्हणजे मालवणी चिकन रस्सा तयार असणार आहे. आता पहा मला आहे ना असंच ग्रेव्ही टाईप चिकन आवडतं आणि असं ग्रेव्ही टाईप चिकन चपाती भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर खायला पण एवढं छान लागतं ना. तर पहा, चला मग आता आपलं मालवणी चिकन तयार झालेलं आहे, तर मग चला मस्त सर्व करून घेऊया. आता पहा हे जे मालवणी चिकन आहे हे आपल्या कोकण साईडला कोंबडी वड्यांबरोबर खाल्लं जातं आणि आता गटारी स्पेशल कोंबडी वडे म्हणजे बनवतातच घरी. कारण कसं ना आपण पूर्ण महिनाभर श्रावण पकडतो, तर आपण नॉनव्हेज नाही खात पूर्ण 1 महिनाभर. मग जेव्हा मालवणी चिकन बनतं ना, मग तेव्हा कोंबडी वडे बनतातच आणि कोंबडी वडे आणि मालवणी चिकन याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप छान आहे. तर पहा मी अशा पद्धतीने हे जे चिकन आहे हे चिकन मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. वरतून छान मस्त कोथिंबीर ॲड करून घेऊया. तर पहा हे जे चिकन आहे तर मी कोंबडी वडे नाही केलेले. तर जर तुम्हाला कोंबडी वडे आवडत असेल तुम्ही कोंबडी वड्यांबरोबर हे चिकन खाऊ शकतात. त्याचबरोबर चपाती, फुलका, पुरी, भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही हे चिकन खाऊ शकतात आणि जीरा राईस किंवा स्टीम राईसबरोबर सुद्धा तुम्ही हे चिकन खाऊ शकतात. आता हे जे ग्रेव्ही टाईप चिकन आहे ते चपाती आणि शक्यतो भाकरीबरोबर खूप छान मस्त लागतं. नक्कीच बनवून पहा तुम्ही हे चिकन.